मित्रांनो, केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून रेल्वेच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून त्यातील महत्त्वाचे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क भारतामध्ये सातत्याने वाढवले जात आहे। भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांना जलद कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांना आरामदायी अनुभव मिळण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत एक्सप्रेस खूप महत्त्वाचे आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कुठे कुठे नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारले जात आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनललाही सबस्क्राइब करायला विसरू नका। संपूर्ण देशामध्ये 18 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून त्यामध्ये 5 नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे आता देशातील वंदे भारत एक्सप्रेसची एकूण संख्या 18 वरून 23 होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील राणी कमलापती स्टेशनवरून या 5ही वंदे भारतीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून यामध्ये राणी कमलापती ते इंदोर, भोपाळ ते जबलपूर, रांची ते पाटणा, धारवाड ते बेंगलोर आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची म्हणजे मडगाव ते CSMT या शहरात दरम्यान या नवीन मुंबई एक्सप्रेस सुरू होत आहेत। यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यासाठी महत्त्वाची असलेली मडगाव ते CSMT वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू होत असून या एक्सप्रेसचे चेअर कारचे साधारण तिकीट दर 1435 रुपये असून एक्सक्लुझिव्ह तिकीट दर 2921 रुपये असणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक। यामध्ये गाडी क्रमांक 22229 आणि 22230 ही मुंबई ते मडगाव दरम्यान आठवड्यातील 3 दिवस धावणार असून यातील गाडी क्रमांक 22229 CSMT ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याच्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 5:25 CSMT वरून निघेल आणि मडगाव या ठिकाणी दुपारी 3:30 वाजता पोहोचेल। त्याचसोबतच गाडी क्रमांक 22230 मडगाव या ठिकाणवरून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12:20 निघेल आणि रात्री 10:25 CSMT मुंबई या ठिकाणी पोहोचेल। मुंबई ते मडगाव या वंदे भारत एक्सप्रेसला दोनही दिशेला जाताना दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, भारत सरकारतर्फे होणाऱ्या या नवीन 5 वंदे भारत ट्रेनबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।